मध्ये कसा जगवायचा आम्ही? वाघ अस्वली सब होतो ना घराच्या. एकट्याच मी फिरते या जंगलामध्ये. माझी जनावर आहेत, मला यातनं फिरावंच लागतं. नमस्कार मित्रांनो, आज मी उभाई हे चायकेवाडीचं पठार. चायकेवाडीचं पठार म्हणजे सातारा आणि पाटण ह्या भागामध्ये पडणारे हे पठार आहे. आणि या पठारावर म्हणजे सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये असलेले हे पठार आहेत. आणि इथूनच आपल्याला समोर बघतोय आपण कोयना धरणाचं विहंगम दृश्य आपल्याला दिसते. या ठिकाणी आपण आता गाडीनं आलो, इथपर्यंत रस्ता आहे आणि इथून आपल्याला शिव पर्वतरांग उतरून खाली जायचं आहे. आणि दुर्गम भागामध्ये जे लोक राहतात ना, त्यांना भेटणार आहोत. आणि इथून जाण्यासाठी जो रस्ता आहे ना, अतिशय कठीण रस्ता आहे. ही लोक कशी काय राहतात ना, त्यांना कोणतं साधन आहे, सुखसुविधा आहे, लाईट नाही, पाणी नाही, ह्या सर्व गोष्टी आपण आज जाणून घेणार आहोत. चला चलूया आज. इथून आपण ज्या सह्याद्रीच्या कड्यातून खाली उतरून जायचं आपल्याला. चला, रस्ता फार बिकट आहे आणि जंगली जनावरांचा पण त्रास भरपूर आहे या ठिकाणी. भरपूर अवघड कंडिशन आहेत रस्त्याची. आजी जंगलात कुठं आला? जनावराकडे गेली होती, जनावर चारून आणली. जनावर कुठं माग आहेत का? हा, पुढे गेले ते. पुढे गेलेत का? हा, घरी गेली. तुम्ही या जंगलात एकट्याच जाताय? आणि एकट्याच मी फिरते या जंगलामध्ये. माझी जनावर आहेत, मला यातनं फिरावंच लागतं. अच्छा, एवढ्या घनदाट जंगलात एकट्याच तुम्ही येताय? हा, एकटेच फिरते मी. भीती नाही वाटत का? आता भीती वाटून करायचं काय? या जंगलामध्ये आज जीवन जगवायचं आहे म्हणजे या जंगलामध्ये फिरावंच लागणार. जंगलात आता फिरायचं तर काय करायचं? भीती जीवाला घेऊन शाने काय करायचं? अस्वल आहे, वाघ आहे, गव आहे, सगळे प्राणी आहेत. साप आहे, सगळे प्राणी आहेत. आपण आता माडवणी या गावामध्ये आहे. या गावामध्ये इथं आपल्याला आजी भेटल्या, ह्या राधा आजी. ह्या इथंच आपला उदरनिर्वाह करून खातात. इथं यांना थोडीफार शेती आहे, जे की फॉरेस्टची, म्हणजे ह्यांची स्वतःच्या मालकीचं काहीच नाही इथं. या ठिकाणी ना घर, ना शेती, ना काही सुद्धा नाही. हे आपला कसा तरी उदरनिर्वाह या ठिकाणी करतात. हे आत्ताच आपल्याला जंगलात दिसल्या, ज्या की 4-5 म्हशी आहेत, त्यांच्या चरायला घेऊन गेल्या होत्या. आणि ह्यांचं हे घर. मावशी काय नाव? राधाबाई बाळू पवार. अच्छा, किती वर्ष झालं राहता इथं? इथं राहते त्याला आता झाली 6 वर्षे झाली. मुलगा एक पहिला 2 वर्ष, 2 वर्ष मुलगा राहत होता इथं. अच्छा. मुलगा राहता राहता आम्हाला त्या खाली आमच्या जिमनी गेल्या पाण्याखाली. पावसाचा मोठा हे झाला, भूकंप झाला का काय ते म्हणतात, ते पाऊस आला. त्या पावसात जिमनी गेल्या. तिथनं फाईट खात्यानं उठवलं आम्हाला, तिथं आणून बसवलं की तिथं तुमच्या मुलांनी घर बांधले, ते तिथं तुम्ही जाऊन राहा. मग त्या माणसाने इथं आणून बसवलं. तिथं इथं आलेला वर्ष आता 5वं चालू आहे. इथं येऊन राहिले त्याला. आता इथं नाही जागा, नाही जमीन. हाय फारीट खात्यात कष्ट करायचं नाही म्हणजे आपलं बसायचं घरी. काय भेटतं इथं? काय कशाचं काय आहे? व्यवसाय का कुठलीच नाही. आता सध्याला कुठे इथं 2-2 पहिल्या माणसाने केलं होतं, ते गहू एक पोत झालाय फक्त. तेवढा पोत गहू खायचा आणि मोदीजी जे देते ते आपलं अन्न त्याच्यावर जगायचं. बाकी काय असं उदरनिर्वाह काय नाही, काहीच नाही. मग कसा जीवन जगवायचा? तरी या अरण्यामध्ये कसा जगवायचा आम्ही? वाघ अस्वली सब होतो ना घराच्या. जायला असं बाहेर जर एकटं माणूस जायचं म्हणलं जंगलात, तर त्याच्यात वाघ आहे, अस्वल आहे, गव आहे. कुठून जाणार माणूस? कसं फिरणार माणूस? काय या अरण्यामध्ये काय नुसता झाडाचा पाला खाणार आहे का? काहीच खाऊ शकत नाही. एवढा या दुर्गम भागात हे दिवस काढायची वेळ आहे. सातारा इथून जायचं.
तेव्हा तिथनं काय आपल्याला चटणी मीठ आणायचं म्हणलं तर मग कसं तिथं पैसा असला तर वाट खर्ची, अच्छा. नाही तर काय तो फुकट बिचारा नेणार आहे का वाहनवाला आपल्याला. हे संध्याकाळी 7 वाजले की घराबाहेर कोण पडत नाही. घरातनं बाहेर नाही जाणार कोण. इकडे पवळीनं वाघ हिंडतात. मग किती वाजता? असं व्हायचं असं दिसतंय त्याला लागलं जनावर फिरायला असं होतं ना. आतापर्यंत कोणाला धरलंय जनावरांना? नाही धरलेलं तरी पण जीवाला भिंती हायच ना माणसाच्या दरजपर्यंत होतो. ते आता खचलेल्या जमिनीच्या जागेवर त्या बाईचा हितनं पाय असवलीनं घालाय. ते आता बघा गेलेली इकडं त्याच घरातली बाई शेजारची माझ्या. तिचं हे डोकं पण खाले हे तिचं पाहुणं आहे ते पण सांगू शकतात. अच्छा. आता तिला बरीच वर्ष झाली खाल्लेल्या का नाही, लय वर्ष झाली. हा ते ऐकून होतो आम्ही की अस्वलीनं हा असं शिव बघा हिथून पाय तिचा खाल्ला. हिथं जर दात लागलेले ह्या मांडीला ते हिथं जर औषध होतलं तर इकडं बाहेर दुसऱ्या त्या हॉलात नाही निघायचं. हिथनं डोकं ते पाक खाली आलं असं तिचं. ती आता घरी नाही तर ती गेलेली तिकडं. ही परिस्थिती ह्या जागेवर आहे. कसं दिवस तरी बरं की आज तुम्ही असं म्हणजे गंधाट जंगलात ह्या म्हणजे राहताय एवढं धाडसानं. अहो राहिलंच पाहिजे. आता पर्याय जर नसला तर काही करायचं. जंगलामध्ये दिवस कसं तरी काढावंच लागणार. आज 2 जनावर आहेत माझ्याविषयी मसर आहेत. ते पण ह्या मी जंगलामध्ये घेऊन फिरतीये. त्याला पण खायला चारा नाही तरी आता दारिश नाही करायचं. जीवाकडे बघायचं आहे तर ही 2 जनावर आहेत त्यांनी काय खायचं. बरोबर आहे की. हा माणूस आहे म्हणून ते गप बसल. ही जनावर घरी गप बसतील का. त्यांना खायला घातलंच पाहिजे. आपल्या जीवाची आशा केली तर त्यांच्या जीवाची आशा कोण करणार. आता जनावर सोडलेत काय? घरी आहेत. आता आणलीत मी. तुमची गाडी तिथे लागली तेव्हा घरात आणून बांधले होते. आता चरायला घेऊन गेला होता. हा चरायला घेऊन गेली होती. चारून घरी आणली. जेवण केलं तेव्हा तुमची गाडी जेवली नव्हती. घरात घेत होते तर तुमची गाडी तिथे आली. त्यातनं तुम्ही खाली आलेली मी पाहिले. अच्छा अच्छा. ते पत्रा वगैरे लावलाय पावसामुळे. हा पाऊस येतो ना लय म्हणजे जास्त पाऊस. कानीट ती बघा चिंट बघा बारके अशी खाऊन हा एवढी लांब होतात खाऊन रक्त. माणसाला पावसात इथं पाहून टाकायची मारा कुठे. घरात आत घुसते ते. हा इकडे जंगलात नाही येते ते. जनावरांच्या पायावर अशी येते ते. अशी परिस्थिती इथं लई बेकार परिस्थिती. मावशी जनावर घरातच बांधली मग आणून आता. हो आता जनावर घरी बांधली आणून. बाहेर नसते ते. बाहेर नाही आणलेत घरी. आता घरात उन्हाची बांधलेत ते. अच्छा. रोज असणे फिरवाय घ्या. हा रोज फिरवाय न्यायची. किती आहे ते? 5 आहेत. थांबा मला गावते जनावर. मारते का मस मारील. मारते का? हा असू द्या. एवढी जनावर मी घेऊन या जंगलामध्ये फिरते एकटे.